नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण नफा आणि तोटा या प्रकरणावर आधारित पोलीस भरतीच्या विविध परीक्षांमध्ये जे काही उदाहरणं विचारलेली आहेत, जे काही गणितं आहेत, त्या गणितांना आपण सोडवणार आहोत. प्रत्येक गणित सोडवत असताना मी तुम्हाला प्रत्येक गणितासाठी 2 किंवा 3 मेथड्स पद्धती सांगेल. एक पारंपरिक पद्धत असेल आणि एक शॉर्ट ट्रिक असेल. सो आपल्याला जी पद्धत योग्य वाटते किंवा आपल्याला जी पद्धत चांगली वाटते किंवा जी आपल्याला पद्धत सोपी वाटते, त्या पद्धतीचा वापर आपण या प्रकारच्या गणितांना सोडवण्यासाठी करू शकतो. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या गणिताला. जर एक टेबल ₹720 विकल्यामुळे 20% नफा झाला, तर त्या टेबलची खरेदी किंमत किती? एक प्रश्न दिलेला आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? विक्री किंमत दिलेली आहे, की एक टेबल आहे, त्या टेबलला विकलं गेलेलं आहे. विकलं गेलेलं आहे, तर ती विकल्याची व्हॅल्यू, विकल्याची किंमत ₹720 आहे. विकल्यानंतर काय झालं, तर 20% नफा झालेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे? खरेदी किंमत काढायची आहे. सो ज्याही वेळेस आपल्याला खरेदी किंमत काढायची असते, जर आपण पारंपरिक पद्धतीचा विचार केला, तर छेद आणि अंश अशा प्रकारे आपण विचार करत असतो. सो विक्री किंमत आपण काय करत असतो? अंशामध्ये लिहित असतो आणि ही विक्री किंमत स्वतःमध्ये 100% असते, म्हणून आपण ह्याला 100 ने गुणत असतो. आणि जो काही नफा किंवा तोटा झालेला आहे, तो आपण छेदामध्ये लिहित असतो. परंतु लिहित असताना आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची असते, की जर नफा असेल तर आपण 100 अधिक नफा लिहित असतो आणि जर तोटा झालेला असेल तर 100 वजा जो काही तोटा झालेला असेल तो आपण लिहित असतो. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला नफा झालेला आहे, म्हणून आपण 100 प्लस काय करणार मित्रांनो? नफा करणार. ही पारंपरिक पद्धत आहे. आता विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे, ₹720 विकलेला आहे आणि हे स्वतः 100% असते, म्हणून आपण याला 100 ने गुणत असतो. छेदस्थानी आपण 100 प्लस नफा, कारण 20% आपल्याला नफा झालेला आहे, म्हणून 100 मध्ये आपण काय ऍड करणार? 20 ऍड करणार. हे किती झाले? 120 झाले. आता हे जे समीकरण आहे हे आपल्याला सोडवायचं आहे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 12 1 12 आणि हे 12 सक 72 झाले. म्हणजे आपण जर पाहिलं तर 6 गुणिला 100 शिल्लक राहिलं आणि 6 गुणिला 100 म्हणजे काय मित्रांनो? 600. आणि ही 600 काय आहे? तर आपली खरेदी किंमत आहे. जेव्हा एक टेबल ₹600 खरेदी केला जातो आणि हा टेबल जर ₹720 विकला गेला, तर 20% काय होतो? नफा होतो. या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत विचारलेली होती. खरेदी किंमत आपली किती आहे? ₹600 आहे. आता ही झाली पारंपरिक पद्धत. या पारंपरिक पद्धतीनुसार जर आपण गेलो तरी आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळत असतं. परंतु या प्रकारची प्रश्न जी आहे ती जर आपण ऑप्शन थ्रू सोडवली तर ती ओरली सुद्धा आपल्याला सोडवता येतात. फक्त ऑब्झर्वेशन करून सुद्धा आपल्याला सोडवता येतात आणि ही मेथड तुम्ही डेव्हलप करावी असं माझं म्हणणं असेल. आता बघा, सेम हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपण ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करणार. आता पहिलं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो 550. समजा आपण जर मानलं की आपली खरेदी किंमत किती आहे? 500. कारण ऑप्शन्स मध्ये सगळ्या काय असतील? खरेदी किमती असतील. विचारलं काय आहे की खरेदी किंमत काय? मग एकतर ती 550 असेल किंवा 600 असेल किंवा 576 असेल किंवा 620 असेल. आपण एक एक ऑप्शन घेऊन चेक करत आहोत. आता 550 चे 10% जर तुम्हाला मी विचारले तर ते इझिली तुम्हाला बघता येतील. बघा या ठिकाणी हे पहिले 2 जे अंक आहेत आणि पुढे 0 आहे. सो पहिले 2 अंक आहे. इथे जर आपण पॉइंट दिला तर 55 काय झालेत? 55 झालेत तुमचे 10%. 55 झालेत तुमचे किती? 10%. मला 20% काढायचे आहेत. सो मी काय करणार? 10% जर 55 आहे तर 20% म्हणजे त्याचे दुप्पट करायचे आहे. म्हणजे 55 चे दुप्पट किती होतील? 110. म्हणजे काय? की मी वस्तू कितीला खरेदी केली? 550 ला आणि त्याचे 20% म्हणजे किती? 110. समजा मी जर 550 ला वस्तू खरेदी केली आणि त्यामध्ये मी हा माझा नफा ऍड करतोय 110, तर हे 660 होतंय. परंतु माझ्या एक्झाम्पलमध्ये मला सांगितलेलं आहे की विक्री किंमत किती आहे? 720 आणि इथे विक्री किंमत किती होते? 660. म्हणजे हे आपलं ऑप्शन जे 1 क्रमांकाचं ऑप्शन आहे 550, हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. सिमिलरली आपण काय करूया? जे पुढचं ऑप्शन आहे 600, या 600 चे 10% आपण काढूया. 600 चे 10% सगळ्यांना जमतील. या ठिकाणी जर आपण एक पॉइंट दिला तर 60 काय झाले मित्रांनो? 60 झाले या ठिकाणी आपले 10%. सिमिलरली 10% जर 60 आहे तर 20% 60 च्या दुप्पट होतील म्हणजे 120 होतील. आपली जी किंमत किती आहे? विक्री किंमत 720. समजा
600 आपली खरेदी किंमत असेल. आपण ते मानलेलं आहे की ऑप्शन 2 आपलं ₹600 खरेदी किंमत आहे. या 602 मध्ये जर मी हा नफा 20% ॲड करतोय, तर हे किती होत आहेत 720 आणि ही काय होईल विक्री किंमत, की जी ऑलरेडी यांनी विक्री किंमत दिलेली आहे. आणि ही जी विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला मिळते, ही ऑप्शन क्रमांक 2 चा वापर करून मिळते, 600 चा वापर करून मिळते आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो हे मी तुम्हाला करून दाखवलं. परंतु तुम्ही हे फक्त बाय ऑब्झर्वेशन करू शकतात, की 55 10% 110 झालेत, 20% 550 मध्ये 110 म्हणजे 660 झालेत. सो 660 होऊन आपली विक्री किंमत होत नाहीये. सिमिलरली तुम्ही या ठिकाणी म्हणाल 60 10% म्हणजे 20% होतील 120 म्हणजे 600 मध्ये जर मी 120 ॲड करतोय, तर ते 720 होतायत आणि बघा या ठिकाणी टॅली होते आपली विक्री किंमत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो ही झाली दुसरी पद्धत. आणखी एका तिसऱ्या पद्धतीचाही आपण वापर करू शकतो या ठिकाणी. समजा ही जर आपण तिसरी पद्धत या ठिकाणी घेतली, तर ही तुम्हाला कधी न विसरणारी पद्धत आहे. म्हणजे काय होईल, की आपण कधी जर विसरलो एखाद्या वेळेस आपली पारंपरिक पद्धत एखाद्या वेळेस जर आपण आपली पारंपरिक पद्धत विसरलो, तर मग त्यावेळेस आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे, की विक्री किंमत दिलेली आहे 720. विक्री किंमत किती दिलेली आहे 720. म्हणजे एखादी वस्तू जर 720 रुपयांना विकली जाते, तर त्या ठिकाणी काय होत आहे 20% नफा होत आहे. मग नफा होत आहे म्हणून तो 100 मध्ये आपण ऍड करतो. म्हणजे या ठिकाणी लिहिणार आपण 120 की 720 रुपयांना विकल्यामुळे आपल्याला 20% नफा होत आहे. तो 20% नफा आपण 120 लिहिणार. तर ही वस्तू कितीला विकावी म्हणजे आपल्याला 100% या ठिकाणी खरेदी किंमत मिळेल. हे तर फायद्यासह आहे आणि या ठिकाणी 100 घेतलं म्हणजे न फायदा न नफा म्हणजे त्याची प्लेन किंमत येईल. म्हणजेच काय होईल त्याची खरेदी किंमत येईल. मग बस या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तिरकस गुणाकार करा. 720 गुणिला 100 करा आणि छेदस्थानी तुम्ही लिहा 120 आणि हा प्रश्नचिन्ह म्हणजे काय मित्रांनो, हे प्रश्नचिन्ह म्हणजे खरेदी किंमत येईल. हे प्रश्नचिन्ह म्हणजे खरेदी किंमत आणि ही काय असेल विक्री किंमत असेल. हा काय असेल नफा असेल. मग बघा सेम तसंच 120 एक 120 120 720 आणि पुढे जर तुम्ही घेतलं सॉल्व्ह केलं तर 600 पुन्हा एकदा आपलं तेच उत्तर या ठिकाणी येत आहे. तर 3 पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीचा वापर आपण करू शकतो मित्रांनो. ओके. बघा आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, की एका व्यक्तीने 9090 रुपयांना फ्रीज विकल्यामुळे त्यांना शेकडा 10% तोटा झाला. तर मग फ्रीजची खरेदी किंमत किती? मग बघा आपल्याला या ठिकाणी कोणती किंमत दिलेली आहे? विक्री किंमत दिलेली आहे. आपल्याला कोणती किंमत दिलेली आहे? विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत किती आहे मित्रांनो? 9090 9090 दिलेली आहे. आणि ही विक्री किंमत जी आहे ही स्वतःमध्ये किती असते? 100% असते. म्हणून आपण काय करतो? 100 ने त्याचा गुणाकार करतो. आणि जो काही नफा किंवा तोटा झाला असेल तो 100 मध्ये ऍड किंवा 100 मध्ये आपण मायनस करतो. इकडे तोटा झालेला आहे 10 चा तोटा झालेला आहे शेकडा 10%. मग 100 मधनं आपल्याला काय करावे लागतील तर 100 मधनं 10 आपल्याला वजा करावे लागतील. आता पुन्हा एकदा आपण हे लिहूया की 9090 इंटू 100 आणि छेदस्थानी आपण काय लिहिणार 90 लिहिणार आणि बस याला सोडवायचं आहे. 90 एक 90 सो या ठिकाणी येईल 1. हा मध्ये डायरेक्ट 90 नाही घेता येणार आपल्याला इथे 0 घ्यावा लागेल आणि हा 90 एक 90. सो हे झाले किती मित्रांनो 101 आणि हे पुढे काय आहे 100. मग हे 101 आपण जसेच तसे लिहिणार आणि हे 2 शून्य आपण या ठिकाणी लिहिणार. म्हणजे 10,100 रुपये आपली खरेदी किंमत असेल. मग 10,100 रुपये आपल्याला कुठे पाहायला मिळत आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके क्लिअर आहे सगळ्यांना. आता याच पद्धतीला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनुसार जर पाहिलं जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये एक पद्धत पाहिली जी शेवटच्या वेळेस होती त्याचा वापर या ठिकाणी आपण कसा करणार. सो बघा त्याचा वापर करून आपण या ठिकाणी पाहूया. की विक्री किंमत आहे आपली 9090
आणि हे विकत असताना आपल्याला 10% तोटा होत आहे. म्हणून 100 मधून आपण 10 वजा करणार तर हे होतील 90. आपल्याला विचारलेली आहे खरेदी किंमत आणि ही खरेदी किंमत जी आहे, ही खरेदी किंमत स्वतःमध्ये किती असणार आहे आता? 100 असणार आहे. सो या ठिकाणी आपण घेणार 100. सो आपल्याला फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी 9090 येणार, इकडे 100 येणार आणि छेदस्थानी हा 90 जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि इकडे आपण घेणार क्वेश्चन मार्क जी आपली काय असणार आहे? खरेदी किंमत असणार आहे. सो 90 एक 90, 90 एक 90. अगेन 90 एक 90, 90 एक 90, परंतु मध्ये काय घ्यावं लागेल? 0 घ्यावं लागेल. आणि अशा परिस्थितीत जर आपण गेलो तर 101 आणि डबल 0 असं आपल्या या ठिकाणी उत्तर या मेथडनुसार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर, करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. करेक्ट खरेदी किंमत होईल मित्रांनो. ओके, चला. आता बघा, राघवने 2500 रुपये किमतीची सायकल 2000 रुपयांना विकली तर त्याला शेकडा तोटा किती झाला? ऑब्व्हियसली बघा, 2000 किमतीची सायकल आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खरेदी किंमत ऑलरेडी दिलेली आहे. खरेदी किंमत ऑलरेडी दिलेली आहे. खरेदी किंमत किती आहे? 2500. खरेदी किंमत किती आहे? 2500. आणि विक्री किंमत पण दिलेली आहे. विक्री किंमत किती आहे? तर विक्री किंमत आहे 2000. आता हे साधं सोपं आहे की 2500 रुपयाला घेतलेली सायकल जर कोणी व्यक्ती 2000 किंवा राघव ती सायकल 2000 रुपयांना विकत असेल तर या पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये काय होतंय मित्रांनो? तर या पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये 500 रुपयांचा तोटा होतोय. काय होतोय? 500 रुपयांचा तोटा होतोय. मग आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा आपण तोटा किंवा नफा, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपण काय करतो? जो काही नफा किंवा तोटा असेल तो आपण अंशामध्ये लिहितो. जो काही नफा किंवा तोटा असेल तो आपण अंशामध्ये लिहितो. त्यानंतर खाली काय असते? आपली खरेदी किंमत असते छेदस्थानी. खरेदी किंमत छेदस्थानी आणि शेकडा काढायचा आहे म्हणून आपण काय करतो? 100 ने गुणाकार करतो. मग या ठिकाणी बघा, नफा किंवा तोटा, तोटा झालेला आहे किती? 500 रुपयांचा. आणि खरेदी किंमत किती आहे मित्रांनो? तर खरेदी किंमत आहे या ठिकाणी 2500. गुणाकारात आपण काय घेणार? 100 घेणार. जर आपण पाहिलं तर हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 5 एक 5 आणि 5 5 25. अगेन आपण 5 ने या 100 ला भाग द्यायचा आहे. सो 5 एक 5, 5 दुणे 10 आणि हे 0. सो या ठिकाणी 20% काय होतोय मित्रांनो? तोटा होतोय. कारण ऑलरेडी आपल्याला माहिती होतं की हा तोटाचा व्यवहार आहे. मग तोट्याचा व्यवहार आहे त्यामध्ये शेकडा तोटा होईल. शेकडा तोटा किती होत आहे? तर शेकडा तोटा होत आहे 20%. सो 20% ऑप्शन 1 मध्ये आहे म्हणून आपलं करेक्ट उत्तर हे होईल. ओके, सो ही एक झाली पारंपरिक पद्धत. याच प्रश्नाला तुम्ही रेशो मेथडने सुद्धा, या उदाहरणाला तुम्ही, या गणिताला तुम्ही रेशो मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. त्याचं सोल्युशन आपण घेऊ शकतो. सो आपण याचं सोल्युशन कसं घेऊ शकतो मित्रांनो? तर बघा, आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत दिलेली आहे आणि विक्री किंमत दिलेली आहे. सो खरेदी किमतीचा विक्री किमतीसोबत जो रेशो आहे किंवा जे गुणोत्तर आहे ते आपण बघायचं. इकडे खरेदी किंमत आणि इकडे काय आहे मित्रांनो? विक्री किंमत. काय आहे? खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत किती होती? तर खरेदी किंमत होती 2500. विक्री किंमत किती आहे? तर विक्री किंमत आहे 2000. आपल्याला काय करायचं आहे की हा जो दिलेला, हे जे दिलेल्या किमती आहेत ना, याचा प्रॉपर रेशो काढून घ्यायचा. सो काय करणार आपण? ही 2 शून्य कॅन्सल करणार, ही 2 शून्य कॅन्सल करणार. इकडे काय मिळाले? 25 आणि इकडे काय मिळाले? 20. आणखी जर आपण यांना 5 ने जर भाग दिला तर प्रॉपरली आपल्याला कमीत कमी रेशो मिळतो. सो 5 5 25 होणार आणि 5 चोक 20 होणार. बस, आता याच्या पुढे आपण हा रेशो कमी करू शकत नाही. आता हा फायनल आहे की 5 4 रेशो आहे. मग आपण काय मानायचो मित्रांनो? हे सगळं खरेदी किंमत आहे ना. मग आता आपण 2500 ला खरेदी किंमत मानायचं नाही. आपण सरळ सरळ मानायचं खरेदी किंमत किती आहे? 5 आहे. आणि सरळ सरळ मानायचं की 4 काय आहे? विक्री किंमत आहे. खरेदी किंमत काय आहे? 5 आणि विक्री किंमत आहे 4. म्हणजे 5 रुपयाला वस्तू घेतली आणि 4 रुपयांना विकली. सो किती सोपं आहे. जर एखादी वस्तू आपण 5 रुपयाला घेतोय आणि 4 रुपयाला विकतोय तर आपण काय होतोय? 1 रुपयाचा तोटा होतोय. मग 1 रुपयाचा तोटा आपल्याला झाला म्हणून तोटा आपण वर लिहिला. त्यानंतर खरेदी किंमत किती आहे? सर खरेदी किंमत या ठिकाणी 5 आहे. आणि ऑब्व्हियसली शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जेव्हा काढायचा असतो तेव्हा आपण काय करतो? 100 ने गुणाकार करतो.
सो बघा 5 1 5 आणि 5 2 10 आणि या ठिकाणी किती झाले 20 झाले. मागच्या प्रश्नातही आपलं उत्तर किती आलं होतं 20% आलं होतं. इथेही आपलं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो 20% हे उत्तर आलेलं आहे. हे जी रेशो मेथड आहे ही तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे ते फार कमी करते. सो या ठिकाणी बघा थोडेसे आकडे 500 5च्या पटीमध्ये होते म्हणून आपल्याला ते इझी वाटलं, सोपं वाटलं. परंतु जेव्हा आकडे मोठे-मोठे असतील त्यावेळेस जर आपण रेशो काढला तर कॅल्क्युलेशन आपलं कमी-कमी होत जातं. की जसं या ठिकाणी पूर्ण 2500 आणि 2000चं कॅल्क्युलेशन 5 आणि 4 या एक अंकी आकड्यांवर आलं होतं. सो या पद्धतीने आपण गेलो तर 20% आपला लॉस जो आहे तो इथे झालेला आहे. ओके. चला बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की एक विक्रेता एक टेबल 2520 रुपयांमध्ये विकून 20% नफा मिळवतं तर त्या टेबलची खरेदी किंमत किती? आता हा प्रश्न तुम्हाला जमला पाहिजे. 2-3 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की 2520 रुपये जर या ठिकाणी काय आहे 2520 रुपये विक्री किंमत आहे. याला आपण काय करतो 100 ने गुणाकार करतो पारंपरिक पद्धतीनुसार आणि छेदस्थानी 20% नफा मिळालेला आहे. 20% नफा मिळालेला आहे म्हणून आपण काय घेणार 120 100 मध्ये 20 ॲड करणार. मग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा 20 1 20 20 सक 120 आणि 20 पंचे किती होतात 100 होतात. मग आपण जर पाहिलं तर 6 1 6 6 चोक 24 उरला 1 6 2 12 आणि या ठिकाणी झाले 0. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे की 420 जे आहे त्याला 5 ने गुणायचं आहे. मग बघा 5 0 0 5 2 10 अशी 0 इकडे हातचा आला 1 5 चोक 20 आणि हे 1 किती झाले 21. सो 2100 रुपये काय होईल या ठिकाणी खरेदी किंमत होईल. मग ही 2100 रुपये कुठे आहे तर बघा ऑप्शन 3 मध्ये आहे आणि म्हणून आपलं हे करेक्ट उत्तर या ठिकाणी होऊ शकतं. सिमिलरली याच प्रश्नाला जर आपल्याला रेशो मेथडने आपल्या दुसऱ्या मेथडने सॉल्व करायचं असेल इथे रेशो मेथड यूज करू शकत नाही कारण आपल्याला खरेदी किंमत जी आहे ती विचारलेली आहे म्हणून. इथे तुम्ही ऑप्शनचाही विचार करू शकता. आता बघा मित्रांनो 2520 रुपयांची जी वस्तू आहे ती जेव्हा विकली जाते तेव्हा 20% नफा होतो म्हणून या ठिकाणी आपण 120 लिहिणार. नाही खरेदी किंमत विचारलेली आहे आणि खरेदी किंमत किती असणार खरेदी किंमत म्हणजे नो नफा नो लॉस नो प्रॉफिट. सो अशा परिस्थितीत जर आपण आलो तर बघा 2520 आणि गुणाकारात हे 100 होतील आणि छेदस्थानी जर आपण बघितलं तर हा क्वेश्चन मार्क म्हणजे खरेदी किंमत इकडे राहील आणि हे 120 जे आहे ते मित्रांनो इथे येतील. मग आपण बाकी पाहिलं हे 0 कॅन्सल केलं हे 0 कॅन्सल केलं 12 1 12 12 2 किती झाले 24 आणि उरला 1 12 1 12 म्हणजे या ठिकाणी काय झालं मित्रांनो 2100 गुणिला 100 राहिलं. मग 2100 गुणिला 100 म्हणजेच काय 2100 ही आपली खरेदी किंमत आहे आणि सेम ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ती आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके. सो कोणत्याही मेथडचा वापर तुम्ही करू शकतात. फक्त मांडणी प्रत्येक पद्धतीची वेगवेगळी आहे ती थोडं लक्षात घ्या तुम्ही. सो इथे जेव्हा पारंपरिक पद्धतीने जातो तेव्हा बघा अशा पद्धतीची मांडणी आहे. आता ही जी स्टेप आहे ही स्टेप या स्टेपच्या नंतर बघा ही पहिली स्टेप आहे त्यानंतर ही दुसरी स्टेप आहे यालाच फॉर्म्युला तयार करून आपण इकडे यूज केलेला आहे. सो जे शॉर्ट ट्रिक्स वगैरे काय सांगितलेलं असतं ते मधल्या काही स्टेप्स असतात मित्रांनो त्यांना गाळलं जातं आणि गाळून त्या शॉर्टकट किंवा शॉर्ट ट्रिक्स आपल्या समोर येत असतात. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे की 1260 रुपयांमध्ये एक गाय खरेदी केली तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला तर गाय किती रुपयास विकली असावी. आता या ठिकाणी काय आहे मित्रांनो विक्री किंमत आहे. विक्री किंमत विचारलेली आहे दिलेली काय आहे खरेदी किंमत. आतापर्यंत काय होतं विक्री किंमत दिली जायची नफा तोटा दिला जायचा आणि खरेदी किंमत विचारली जायची. आता या परिस्थितीत आपल्याला काय विचारलेलं आहे विक्री किंमत विचारलेली आहे खरेदी किंमत वगैरे सगळं आपल्याला काय केलेलं आहे दिलेलं आहे. मग बघा मित्रांनो ज्यावेळेस खरेदी किंमत असते सूत्र आपण वापरतो की ज्यावेळेस खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे त्यावेळेस खरेदी किंमत आपण लिहित असतो आणि यासोबत आपण काय करत असतो 100 प्लस मायनस नफा किंवा तोटा आपण घेत असतो. सो आता हे थोडंसं सूत्र या ठिकाणी आपलं असं होत असतं. ओके. आणि त्यानंतर छेदस्थानी आपण काय करत असतो तर छेदस्थानी आपण 100 घेत असतो. आता खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत आहे 1260 परंतु तिला घरी आणण्यासाठी 140 रुपयांचाही खर्च झालेला आहे. मग आणण्यासाठी जो काही खर्च लागतो तो पण आपण खरेदीमध्येच ऍड करत असतो. एखादी वस्तू आपण खरेदी केली
काहीही पैशांसाठी किती रुपयांमध्ये खरेदी केलेली असो, घरी आणता-आणता तिला जे काही भाडं लागतं, जे काही खर्च लागतो, तो त्याच्यामध्ये आपण ॲड करत असतो. मग 1260 मध्ये जर आपण 140 ॲड केले, तर हे किती झाले 1260 आणि 100 1360. 1360 आणि 40 किती झाले 1400. म्हणजे आपली खरेदी किंमत किती झाली मित्रांनो 1400 झाली. 1400 गुणाकारामध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे की तोटा झालेला आहे? तर बघा 15% नफा झालेला आहे. 15% नफा झालेला आहे म्हणून 100 मध्ये आपण 15 काय करणार ॲड करणार, म्हणजे गुणाकारात काय होतील आपले 115 होतील. आणि छेदस्थानी आपण काय करणार, तर छेदस्थानी आपण 100 घेणार. सो या ठिकाणी हे पहिलं शून्य कॅन्सल, हे पहिलं शून्य कॅन्सल, हे दुसरं शून्य कॅन्सल, हे दुसरं शून्य कॅन्सल. छेदस्थानी आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे की 115 गुणिले 14 करायचं आहे. मग आपले पाढे-पाठ असले पाहिजेत 14चे, तेव्हा आपण हे सॉल्व्ह करू शकतो. 14 पंचे होतात 70 शी 0, इकडे हातचा आला 7. 14 एक 14, 14 आणि 7 होतात 21, 21 शी 1, हातचा आला 2. 14 एक 14, 14 आणि 2 किती झालेत 16. म्हणजे या ठिकाणी 1610 काय असणार आहे, 1610 असेल आपली विक्री किंमत. मग 1610 कुठे आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. कळालं सगळ्यांना? आता हेच जर आपण आधी जी मेथड सांगितली त्या मेथडनुसार जर आपण गेलो, तर कशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करता येईल. आता बघा आपण जेव्हा पाहिलं त्यावेळेस आपल्याला काय दिलं जायचं बघा, तो आधीचं जे सूत्र आहे, आधीची जी मेथड आहे, ते मी तुम्हाला लिहून दाखवतो आणि त्यानुसार हे एक्झाम्पल कसं सेट होतं त्यामध्ये हे पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपण सूत्र वगैरे जर विसरलो, तर कशा पद्धतीने आपल्याला काम करता येतं. आता आपण त्यावेळेस पाहिलं होतं मित्रांनो, की आपली खरेदी किंमत आपल्याला काढायची होती. खरेदी किंमत आपल्याला काढायची होती आणि ही खरेदी किंमत आपण किती मानायचो 100. इकडे काय असायची, इकडे असायची विक्री किंमत, इकडे काय असायची विक्री किंमत आणि इकडे काय असायचा नफा किंवा तोटा असायचा. इकडे काय असायचा नफा किंवा तोटा असायचा. तो 100 प्लस मायनस आपण करायचो. आठवलं पहिलं एक्झाम्पल किंवा तिसरं एक्झाम्पल जे होतं ते. आता यामध्ये आपल्याला विक्री किंमत जी आहे ती ऑलरेडी दिलेली आहे का नाही. मग ही विक्री किंमत जी आहे जी या ठिकाणी येणार आहे, तो पहिला आता क्वेश्चन मार्क आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर इकडे काय घ्यायचं आहे 100 प्लस तोटा किंवा 100 मायनस तोटा किंवा 100 प्लस नफा. इकडे काय झालेलं आहे 15% नफा झालेला आहे आणि म्हणून आपण काय करणार या ठिकाणी 115 घेणार. खरेदी किंमत तर ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. हे 1260 अधिक हे 140 ही काय होईल आपली खरेदी किंमत होईल. आपल्याला आधी ही काढावी लागायची. आता ही ऑलरेडी दिलेली आहे आणि ही दिलेली असायची, ही काढावी लागायची. आज ही दिलेली आहे. सो ही जी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याकडे आता किती आहे मित्रांनो, सो ही विक्री किंमत जी आहे, ही विक्री किंमत या ठिकाणी आपण जर पाहू शकतो, विकली असावी विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. खरेदी किंमत हे 1260 आणि ते 140 किती झाले 1400. सो या ठिकाणी 1400 1400 आपण घेतलेले आहे आणि हे जवळजवळ किती असतात मित्रांनो, तर हे 100 मानले जातात. आता बघा तिरकस गुणाकार करा. सो हे 1400 आहेत आणि हे तिरकस गुणाकारामध्ये होतील 115. त्यानंतर छेदस्थानी हे जे क्वेश्चन मार्क आहे हे या ठिकाणी येईल आणि 100 जे आहेत ते खाली जातील. सो हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल. शिल्लक काय राहिलं, शिल्लक पुन्हा एकदा 115 गुणिले 14 राहिले. मग सिमिलरली आपण 14 पंचे 70 शी 0, इकडे आले 7. 14 एक 14, 14 आणि 7 21 1, हातचा आला 2. 14 एक 14, 14 आणि 2 किती झाले 16. सो 1610 जर आपण पाहिलं तर या मेथडनुसार आपलं उत्तर सुद्धा काय येते 1610 येत आहे. सो अशा पद्धतीने ही विक्री किंमत जी आहे ती आपण काढलेली आहे. सो कोणत्याही पद्धतीचा वापर जो आहे तो आपण करू शकतो. पुढे बघा 200 किमतीच्या 50 गुण्या खरेदी केल्या व त्या 15,000 रुपयांना विकला तर यातून किती नफा झाला. हे तर सोपं उदाहरण आहे, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर जमलं असेल की बघा 200 रुपये किमतीच्या, ही 200 रुपये आहे, क्वांटिटी किती आहे 50. सो 200 गुणिले 50 जर आपण केले तर हे 5 गुणिले 2 किती झाले 10 आणि हे 2 शून्य आणि हे 1 शून्य किती झाले 3 शून्य. म्हणजे ही काय झाली आपली खरेदी किंमत झाली. ही काय झाली मित्रांनो आपली खरेदी किंमत झाली. आणि पुढे काय विचारलेलं आहे की यांना आपण काय केलेलं आहे 15,000 रुपयांना विकलेलं आहे. यांना काय केलेलं आहे 15,000 रुपयांना विकलेलं आहे. तर या व्यवहारातून एकूण किती नफा झाला.
सो क्लिअरली आहे की 10,000 रुपयांना खरेदी केलं आणि 15,000 रुपयांना विकलं, तर ऑब्व्हियसली किती नफा झालेला आहे आपल्याला? 5,000 रुपये नफा झालेला आहे. काय झालेला आहे? 5,000 रुपये नफा झालेला आहे. मग हा 5,000 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो हे तर सोपं आहे. यासाठी ट्रिकची पण आपल्याला काहीही गरज नाही. 1280 रुपयांना घेतलेली साडी विकल्यानंतर जेव्हा शेकडा 20% तोटा झाला, तर ती साडी किती रुपयांना विकली गेलेली असावी? सो आता 1280 रुपयांना घेतलेली साडी म्हटलेलं आहे. म्हणजे 1280 रुपये काय आहे? खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत काय असणार आहे मित्रांनो? खरेदी किंमत आहे आपली 1280 रुपये. आणि या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे? 20% तोटा झालेला आहे. मग सिंपल आहे, सगळ्यांना आता फॉर्म्युला जो आहे तो माहितीच आहे की खरेदी किंमत किती आहे? 1280. तोटा झाल्यामुळे 100 मधनं 20 वजा केले जातील, म्हणजे या ठिकाणी किती राहतील? 80 राहतील. आणि छेदस्थानी आपण काय घेणार? तर छेदस्थानी आपण घेणार 100. कॅल्क्युलेशन करा, हे 0 कॅन्सल करा, हे 0 कॅन्सल करा, हे 0 कॅन्सल करा, हे 0 कॅन्सल करा. सो 128 गुणिला 8 हे आपल्या या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. मग बघा, 8 8 64 शी 4 या ठिकाणी आले आपले 6. 8 दुने 16, 16 आणि 6 किती होतात? 22. 22 शी आले 2, या ठिकाणी आले 2. 8 1 8 आणि 8 अधिक 2 किती झाले? 10. सो 1024 आपली काय असेल? विक्री किंमत असेल. 1024 तुम्ही बघतायत ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो सिमिलरली सेकंड मेथडचा वापर करून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पुढे बघा, एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो. जर रुमाल 19 रुपयांना विकला तर शेकडा तोटा किती होईल? बघा मित्रांनो, 23 रुपयांना विकल्यामुळे म्हणजे या ठिकाणी 23 काय आहे? तर 23 आहे विक्री किंमत. 23 काय आहे? विक्री किंमत. काय होतंय ठिकाणी? 3 रुपये नफा होतोय. म्हणजे 3 रुपये काय होतोय? नफा होतोय. विक्री किंमत आहे 23 आणि त्यात होतोय 3 रुपये नफा. सो ऑब्व्हियसली खरेदी किंमत किती असणार आहे? 23 मधनं 3 गेले, किती राहिले? 20 राहिले आणि ही आपली खरेदी किंमत होईल. हे तर सगळ्यांना समजत असेल की एक वस्तू 23 रुपयांना विकली. 23 रुपयांना विकल्यानंतर त्याच्यामध्ये मला 3 रुपयांचा नफा होतोय. म्हणजे ऑब्व्हियसली मी ती वस्तू किती रुपयांना खरेदी केलेली असेल? 23 वजा 3 म्हणजे 20 रुपयांना मी ती खरेदी केलेली असेल. ओके, सो ही खरेदी किंमत मला मिळाली. पुढे काय म्हणतायत की जर रुमाल 19 रुपयांना विकला. आता हा खरेदी किमतीचा आपला भाग आहे 20. आता सेम हाच रुमाल जर आपण 19 रुपयांना विकला, ही झाली आता विक्री किंमत. आता दुसरी विक्री किंमत आलेली आहे की 23 रुपयां विकल्यानंतर 3 रुपये नफा होतो. म्हणजे 20 रुपये आपली काय झाली? खरेदी किंमत झाली. सेम हाच रुमाल जर आता 19 रुपयांना आपण विकला, तर या व्यवहारामध्ये काय होतोय मित्रांनो? 1 रुपयांचा तोटा होतोय. या व्यवहारामध्ये काय होतोय? 1 रुपयांचा तोटा होतोय. परंतु त्यांनी काय विचारलेलं आहे? शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? मग शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढत असताना जो काही नफा किंवा तोटा असतो तो आपण कुठे लिहित असतो? अंशामध्ये. सो या उदाहरणामध्ये आपल्याला काय झालेला आहे? व्यवहारामध्ये 1 रुपयाचा तोटा. तो कुठे लिहितोय आपण? तो लिहितोय आपण अंशामध्ये. खाली आपण खरेदी किंमत लिहितो छेदस्थानी. खरेदी किंमत आपल्या रुमालाची किती होती? तर खरेदी किंमत आपल्या रुमालाची होती 20. सो 20 रुपये या ठिकाणी लिहिले आणि शेकडा काढायचा आहे, शेकडा तोटा, म्हणून आपण काय करणार? 100 ने गुणणार. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं 1/20 गुणिला 100. सो इकडे होणार 20 1 20 आणि 20 पंचे 100 आणि 5 गुणिला 1 किती होणार? 5. सो हे काय झालं? शेकडा 5% तोटा. हा शेकडा म्हणजे 5% तोटा झाला असं आपण या उदाहरणाद्वारे सांगू शकतो. सो शेकडा 5 तोटा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे आणि म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. हे सोपा प्रश्न, सोपं उदाहरण आहे, त्यामुळे हे सगळ्यांना सोडवता येईल. पुढे बघा, एक वस्तू 2070 रुपयांना विकल्यास 270 नफा होतो, तर दर शेकडा नफा किती? सो हे पण एक्झाम्पल सगळ्यांना येईल बघा. 2070 रुपयांना विकल्यास काय होतो? 270 रुपये नफा होतो. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही 2070 रुपयांना काय करतायत? विकत आहात. सो ही झाली आपली विक्री किंमत. ओके, सो विक्री किंमत आहे आणि यामध्ये आपल्याला काय होतोय? नफा होतोय. मग खरेदी किंमत काढण्यासाठी आपण काय करणार? यामध्ये 270 जो आहे तो वजा करणार. नफा आपल्याला काय करावा लागेल? वजा करावा लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल. हे सगळ्यांना माहिती असेल.
सो या शून्यामधून हे शून्य गेलं शून्य, या 7 मधून हे 7 गेले शून्य आणि इकडे 20 मधनं 2 गेले म्हणजे हे 1800. सो या ठिकाणी हे 1800 आपली काय झाली मित्रांनो, खरेदी किंमत झाली. हे 1800 आपली काय झालेली आहे, खरेदी किंमत झालेली आहे. आता या ठिकाणी विचारलेला आहे शेकडा नफा किती. मग सगळ्यांना कळालं असेल की जो काही नफा झालेला असतो तो नफा आपण अंशामध्ये लिहितो, छेदस्थानी आपण खरेदी किंमत लिहित असतो आणि शेकडा काढायचा आहे म्हणून आपण 100 ने गुणतो. नफा किती झालेला आहे ते तर उदाहरणामध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे की आपल्याला 270 चा नफा झालेला आहे. खरेदी किंमत आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे की खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 1800 आणि गुणाकारात या ठिकाणी आपण काय करणार, 100 करणार. सो आता आपण या ठिकाणी बघा, हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा. आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी 7 अधिक 2 9 होत आहेत म्हणजे याला 9ची कसोटी लागणार. इथे 8 अधिक 1 9 होत आहेत म्हणजे 9ची कसोटी लागणार. म्हणजे खालच्या अंश छेदस्थानी आणि अंशस्थानी असलेल्या दोन्ही संख्यांना आपण 9 ने भाग देऊ शकतो. सो या ठिकाणी बघा 9 दुने 18 आणि हे झाले 9 त्रिक 27. सो हे झाले 30. सो 30 छेदस्थानी कायतील 2 आणि 30 भागीला 2 आपल्या सगळ्यांना माहिती आहे 15 होतात. सो या उदाहरणामध्ये काय होईल, 15% नफा होईल. आणि हा 15% नफा बघा कुठे दिलेला आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. सो विविध पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. हे आपण ओरली ऑब्झर्वेशन करून सुद्धा सोडवू शकतो. पुढे बघा, एक वस्तू 60 रुपयांना विकल्यामुळे काही तोटा होतो. ती वस्तू 95 रुपयांना विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. तर खरेदी किंमत किती. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारले जातील की इतका तोटा होतो, त्याच्या तितक्या पट तोटा होतो, असं जर दिलेलं असेल तर अशा उदाहरणांसाठी आपण बेस्ट वे हा असतो की ऑप्शन थ्रू आपल्याला जायचं असतं. म्हणजे जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सलाच आपल्याला मानायचं असतं, रादर दॅन एक्सला मानण्यापेक्षा आपण ऑप्शन्स थ्रू जायचं आहे. विचारलेलं काय आहे मित्रांनो, खरेदी किंमत किती. मग आपल्याला हे जे दिलेले ऑप्शन्स आहेत ना, या ऑप्शन्सला खरेदी किंमतच मानायचं आहे. की समजा आपण पहिली केस घेऊया, पहिलं ऑप्शन घेऊया की 70 आपली काय आहे, खरेदी किंमत आहे. 70 काय आहे, आपली खरेदी किंमत आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे की एक वस्तू 60 रुपयांना विकल्यामुळे तोटा होतो. आपण काय मानलो ऑप्शन थ्रू, 70 रुपये आपली खरेदी किंमत आहे. यांनी काय सांगितलेलं आहे की 60 रुपयांना जर ती विकली म्हणजे 60 रुपये काय आहे, विक्री किंमत आहे. तर हे काय म्हटलेले आहेत की काही तोटा होतो. काय तोटा होतोय तर बघा या ठिकाणी आपल्याला क्लिअरली कळते की 10 रुपये काय होतोय, तोटा होतोय. 10 रुपये तोटा होतोय. ती वस्तू जर 95 रुपयांना विकली म्हणजे 70 रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू जर आपण 95 रुपयांना विकली तर 95 रुपयांना विकल्यानंतर किती फायदा होतोय आपल्याला या ठिकाणी क्लिअरली कळतंय की 70 रुपयाची वस्तू जेव्हा आपण 95 रुपयांमध्ये विकू, या ठिकाणी 70 काय आहे, खरेदी किंमत आहे. 60 ला विकल्यानंतर काय होतोय, 10 रुपये तोटा होतो. आपण गणितानुसार जातोय, आपण सोडवत नाहीये. गणितामध्ये काय म्हटलेलं आहे, शाब्दिक भाषेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते फक्त आपण आकड्यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा एकदा आपण बघूया की या ठिकाणी 70 रुपये आपण मानतोय की 70 रुपये आपण मानतोय पहिल्या ऑप्शन नुसार आपण काय करतोय की पहिल्या ऑप्शन नुसार आपण मानतोय की 70 रुपये काय आहे, तर 70 रुपये आपली कोणती किंमत आहे, खरेदी किंमत आहे. 70 रुपयाच्या वस्तूला जर आपण 60 रुपयांना विकले, हे काय होईल, आपली विक्री किंमत होईल. तर या पूर्ण व्यवहारामध्ये आपल्याला काय होतंय, तर या पूर्ण व्यवहारामध्ये 10 रुपये आपल्याला तोटा होतोय. 10 रुपये आपल्याला काय होतोय, तोटा होतोय. आता ते म्हणतायत की हीच 70 रुपयाची वस्तू जर किती रुपयांना विकली, काही तोटा होतो. तीच वस्तू जर 95 रुपयांना विकली, आपण मानलेलं आहे की ती 70 ला खरेदी केली होती आणि ही आपण आता किती रुपयांना विकतोय, 95 रुपयांमध्ये विकतोय. तर 70 पासून 95 म्हणजे या ठिकाणी आता 25 रुपये काय होतोय मित्रांनो, तर 25 रुपये होतोय आपल्याला या ठिकाणी नफा होतोय. 25 रुपये काय होतोय या ठिकाणी, नफा होतोय. त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. त्या तोट्याच्या पाऊणपट. आता हा जो तोटा झालेला आहे 10 रुपये, 10 रुपयाचे आपल्याला काय काढायचे आहेत, पाऊणपट काढायचे. 10 रुपयाचे आपल्याला काय काढायचे आहेत, पाऊणपट. हा तोटा आहे. त्या तोट्याचा, इकडे तोटा झाला की नाही, या तोट्याच्या पाऊणपट आपल्याला जायचं आहे. हा 10 रुपये तोटा आहे, या तोट्याच्या पाऊणपट म्हणजे काय, 3/4. पाऊणपट माहिती आहे ना आपल्याला, आपण काय करतो, असं सर्कल करतो, सर्कलचे 4 भाग करतो
आणि त्याचा पाऊण भाग जो आहे तो डार्क केला. म्हणजे आपण काय केलं, की या ठिकाणी आपण 4 भाग होते. 4 पैकी आपण 4 भागांपैकी 3 भागांना आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे हा पाऊणपट भाग झाला. ओके. पाऊणपट नफा होतं, तर खरेदी किंमत किती? बघा, एक वस्तू ₹60 विकल्यामुळे काही तोटा होतो. ती ₹95 विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. आता हे जे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, ही किंमत आणि हा जो नफा आहे, ही किंमत बरोबरीत आली पाहिजे. म्हणजे हे जे ₹25 आहे हे आणि ही जी किंमत आपण काढणार ही बरोबरीत आली पाहिजे. परंतु आपण बघतोय, की या ठिकाणी 4 1 4, 4 2 8 होत आहेत आणि 2 शिल्लक आहेत. परत 2 वर आपण 0 घेतलं, 4 पंचे 20. म्हणजे हे जे आपल्याला पाहायला मिळतंय, तर ही किंमत पण आपल्याला कमी पाहायला मिळते आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं, तर या ठिकाणी हे पॉइंटमध्ये आहे आणि हे पॉइंटमध्ये नाहीये. म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन जे आहे, ते आपलं उत्तर होत नाही. मी तुम्हाला सर्व उलगडून दाखवतोय. मी तुम्हाला प्रत्येक मांडणी करून दाखवतोय. जर तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला एक्स नुसार न जाता तुम्ही ऑप्शन बघितल्यास तुमचं उत्तर जे आहे ते तुम्ही ठरवू शकतात. आता हे आपण पाहिलं ऑप्शन क्रमांक 1 नुसार. जर यालाच आपण ऑप्शन क्रमांक 2 नुसार जर पाहण्याचा प्रयत्न केला, तर बघा आपल्याला काही मिळतंय का? आता सेम आपण पूर्ण मांडणी करणार आहोत, की ऑप्शन क्रमांक 2 नुसार आपण जाणार आहोत. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला खरेदी किंमत मानायची आहे 80. सो या ठिकाणी आपण मानणार 80 आहे आपली खरेदी किंमत. आता या ₹80 वस्तूला आपण ₹60 विकली. सो ₹60 काय झाली या ठिकाणी विक्री किंमत झाली. आणि या व्यवहारात देखील आपल्याला काय झाला, तोटा झाला. आणि हा तोटा किती आहे मित्रांनो, तर हा तोटा आहे ₹20. हा तोटा किती आहे, ₹20 आहे. सिमिलरली त्यांनी म्हटलेलं आहे, की हीच ₹80 वस्तू जर आपण ₹95 विकली तर काही नफा होतो. आता नफा इथे कितीचा होतोय, ₹15 नफा होतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, की हा जो तोटा झालेला आहे, या तोट्याचा पाऊणपट आपल्याला जायचा आहे. तोटा किती आहे 20 आणि याचे पाऊणपट म्हणजे किती होतात 3/4. आणि ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं, तर बघा 4 1 4, 4 पंचे 20 म्हणजे 5 गुणिले 3 किती होतात 15. आता ही जी संख्या आहे 15 आणि हा जो आपल्याला नफा झालेला आहे 15, हे मॅच झाले पाहिजेत. कारण त्यांनी तसं सांगितलेलं आहे, की ती वस्तू ₹95 विकली तर त्या तोट्याच्या पाऊणपट नफा होतो. तोटा 20 आहे, त्या तोट्याच्या पाऊणपट काय आहे 15, पाऊणपट नफा होतो 15. बघा काय झालेलं आहे या ठिकाणी नफा झालेला आहे. म्हणजे हे आपलं ऑप्शन या ठिकाणी मॅच करतंय. आणि ऑप्शन कोणतं मॅच केलं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. सो एखादं ऑप्शन चूज करतानाही आपण पडताळा करू शकतो, की कोणतं ऑप्शन चूज करायचं, कोणतं ऑप्शन करायचं नाही. सो हे सर्व प्रॅक्टिसने होत असतं, सरावाने होत असतं. अशा प्रकारचे प्रश्न विचारली तर तुम्ही ऑब्व्हियसली आता यांची उत्तरं देऊ शकतात. पुढे बघा. एक खुर्ची ₹184 विकल्यामुळे 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी? आता ही पण सोपी उदाहरणं आहेत बघा, की ₹184 विकल्यामुळे. मग हे काय आहे, 184 आपली खरेदी किंमत आहे. ₹184 आपली काय आहे, खरेदी किंमत आहे. आता हिला विकल्याने सॉरी ही विक्री किंमत आहे. ₹184 विकल्यामुळे ही विक्री किंमत आहे. ही काय आहे, विक्री किंमत आहे. ₹184 विकल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, 15% नफा झालेला आहे. जर 20% नफा हवा असेल तर खुर्चीला कितीला विका? अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला खूप पाहायला मिळतात परीक्षांमध्ये, की इतक्याला विकली तर इतके टक्के नफा तोटा झाला. जर इतक्या रुपयांना विकली असती तर किती नफा झाला असता किंवा किती तोटा झाला असता. पहिल्यांदा काय दिलं जातं, एक विक्री किंमत दिली जाते आणि म्हटलं जातं, की विकल्यानंतर एकतर नफा झाला किंवा तोटा झाला. परंतु हीच वस्तू जर डॅश डॅश रुपयांना विकली असती तर इतका नफा किंवा इतका तोटा झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा ₹184 ही वस्तू विकल्यानंतर 15% नफा होतोय. 15% नफा म्हणजे काय, तो 100 मध्ये ऍड करायचा. म्हणजे काय होईल 115. आता हे कितीला विकली गेली पाहिजे, ही वस्तू किती रुपयांना विकली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला 20% नफा होईल. मग या ठिकाणी आपण 100 न लिहिता 20% नफा पाहिजे, म्हणून आपण इकडे काय लिहिणार, 120 लिहिणार. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा. 184
गुणाकारामध्ये 120 आणि छेदस्थानी हे काय येतील मित्रांनो 115 आणि इकडे आपला हा क्वेश्चन मार्क आहे, किंमत येईल. मग आपण जर पाहिलं तर 5 ने आपण भाग देऊ शकतो. 5 एक 5, 5 दुणे 10 आणि इकडे एक 5, 5 त्रिक 15. त्यानंतर 5 एक 5, 5 दुणे 10 आणि या ठिकाणी 5 चोक झाले किती 20 झाले. जर आपण पाहिलं तर 23 ने आपण याला भाग देऊ शकतो का? 8 त्रिक 24, 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 160 आणि 24 184 होतात. म्हणजे 23 एक 23, 23 8 184 झालेत. आणि या ठिकाणी बघा 24 गुणिला 8 जे आहे ते आपलं उत्तर होईल. सो 8 चोक 32, 2 हातचाला 3, 8 दुणे 16, 16 आणि 3 किती झाले 19. सो 192 रुपयांना ती वस्तू विकली पाहिजे, तेव्हा त्यांना 20% नफा होईल. सो 192 जर आपण पाहिलं तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, अशाच पद्धतीचा पुढे देखील प्रश्न येईल बघा, की 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? हे तर सोपं आहे बघा, की 3280 रुपये तुमची काय आहे? सो 3280 खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत आहे. आणि विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 3470. सो विक्री किंमत आहे 3470 आणि या व्यवहारात काय होतोय? सगळ्यांना कळतंय की नफा होतोय किंवा तोटा. तोटा तर होणारच नाही, नफाच होईल. आता हा नफा किती होईल? एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, एक वस्तू 900 मध्ये विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? आता हाही तोच प्रश्न आहे मित्रांनो जो आपण आधी सॉल्व्ह केला होता, की 900 रुपये काय आहे? विक्री किंमत आहे. 900 रुपये काय आहे? विक्री किंमत आहे. आणि यामध्ये काय होतो? 150 रुपयाचा नफा होतो. 150 रुपयांचा नफा होतो. मग आता खरेदी किंमत किती असेल? तर बघा, विक्री किंमत मधून नफा जर वजा केला तर खरेदी किंमत मिळते, हे सगळ्यांना माहिती असेल. सो 0 मधनं 0 गेलं 0 आणि 90 मधनं 15 गेले तर या ठिकाणी किती राहिले? 75 राहिले. म्हणजे 750 रुपये खरेदी किंमत आहे. नफा किती झालेला आहे? उदाहरणात दिलेला आहे 150, तो आपण लिहिणार अंशस्थानी. खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आहे 750. सो 750 या ठिकाणी लिहिणार. त्यानंतर आपण इकडे घेणार 100. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 15 एक 15, 15 5 75 आणि इकडे जर आपण 100ला 5 ने भाग दिला तर हे किती होतात? 5 दुणे 10 आणि 0. सो 20% या ठिकाणी नफा होत आहे आणि जो आपल्याला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे, तर एकाची किंमत किती? हा एक सोपा प्रश्न आहे, की 24 कपाटांची किंमत किती आहे? 48,720. तर एका कपाटाची किंमत किती? 24 कपाटांची किंमत 48,720 आहे. टोटल 24 कपाट आहे, म्हणून 24 ने काय करावा लागेल? भाग द्यावा लागेल. मग या ठिकाणी बघा, 24 एक 24, 24 दुणे 48 झाले. त्यानंतर या ठिकाणी आपले किती होते? 24 एक 24, 24 दुणे 48, 24 त्रिक 72 झाले. हे 0 झालं आणि या ठिकाणी हे आले 0. सो 2030, 2030 कुठे दिसते? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता, परंतु तो 1 किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता. त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? आता हे एक अप्रामाणिक दुकानदाराच्या वर आधारित असलेली गणित आहेत, की बघा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असं आहे की 1 किलो द्यायला पाहिजे. 1 किलो द्यायला पाहिजे म्हणजे 1000 ग्रॅम द्यायला पाहिजे, परंतु 1000 ग्रॅम द्यायला पाहिजे. पूर्ण लिहूया, 1000 ग्रॅम त्याने द्यायला पाहिजे, परंतु त्याने त्याच्याकडनं किती दिले? 1000 न देता त्याने फक्त किती दिले? 950 ग्रॅम दिले. त्याने फक्त किती दिले? 950 ग्रॅम दिले. म्हणजे या ठिकाणी त्याला पैशांमध्ये फायदा नाही झाला, या ठिकाणी त्याला धान्यामध्ये फायदा झाला. त्याचं 50 ग्रॅम धान्य जे आहे ते वाचलं, तो त्याचा फायदा झाला. सो 1000 ग्रॅम ऐवजी त्याने 950 ग्रॅम दिले, म्हणजे त्याचा फायदा कितीचा झाला मित्रांनो? त्याचा फायदा झाला 50 ग्रॅम. त्याचा फायदा किती झाला? 50 ग्रॅम. मग आपल्याला माहिती आहे टक्केवारी नफ्याची काढायची आहे. सो फायदा किती? 50 ग्रॅमचा फायदा झाला. त्याने विकले किती? म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? या ठिकाणी 950 घ्यावं लागेल. 1000चा इथे काहीही संबंध येत नाही.
सो इकडे घ्यावं लागेल 950 आणि शेकडा आपल्याला काढायचा आहे म्हणून आपण काय घेणार 100. सो हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. सो 5 एक 5, 5 एक 5, 5 9 45. सो 100/19 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी येईल. 100/19 नाहीये तर मग आपण आणखी पुढे भाग देणार. 19 एक 19, 19 5 95 होतात, पॉइंट झाले. त्यानंतर पुन्हा 5 घेणार, 0 घेणार. 19 एक 19, 19 दूनी 38, 19 त्रिक 57. सो 2 ने जाईल. सो 5.2 ने ऑप्शन सुरू होत आहे का? 5.26% ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती? अशा प्रकारचे प्रश्न येतात, कधी कधी आपल्याला कन्फ्यूज करतात. परंतु प्रश्न जर आपण व्यवस्थित रीड केला, उदाहरण जर आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला कळतं की आपल्याला या उदाहरणामध्ये काय करायचं आहे. आता एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या किमतीमध्ये खरेदी केले तेवढ्याच किमतीमध्ये 15 पेन त्याने विकले तर या व्यवहारात त्याला किती नफा किंवा किती तोटा जे काय असेल ते विचारलेलं आहे. आता इथे आहे 18 पेन म्हणजे खरेदी काय केलेली आहे बघा. खरेदी किंमत जवळ आपण जनरली आता 18 घेऊया की त्याने 18 खरेदी केले. खरेदी किंमत बरोबर आपण पेन घेऊया आणि पेन किती खरेदी केले त्याने 18, परंतु खरेदी किंमत किती आहे आपल्याला माहिती नाही. आणि त्याने काय केलेले आहे, विक्री केलेली आहे. विक्री किंमत घेऊया आपण या ठिकाणी. अजून आपल्याला विक्री किंमत माहिती नाहीये, परंतु विकले किती पेन आहेत त्याने, पेन विकलेले आहेत 15. आणि हे जे येणार आहे या ठिकाणी ही जी किंमत येणार आहे की जितक्या रुपयात त्याने 18 पेन खरेदी केले तितक्याच रुपयात त्याने 15 पेन विकलेले आहे. म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत या ठिकाणी कशी यायला पाहिजे, सारखी यायला पाहिजे. मग जेव्हा आपल्याला अशी अपेक्षा असते उदाहरणामध्ये की उदाहरणात दिलेल्या व्यक्तीला अशी अपेक्षा असते की त्याने हे उदाहरण सॉल्व्ह करावं, तर जेव्हा आपण हे एक्झाम्पल रीड करतो, उदाहरण वाचतो की सारखीच किंमत आहे विक्री आणि खरेदी, फक्त क्वांटिटीमध्ये फरक आहे, तर अशा वेळेस आपण लसावी काढत असतो, LCM काढत असतो. कुणाचा, तर या संख्येचा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 18चा आणि 15चा काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. काय काढायचं आहे मित्रांनो, लसावी. आणि सगळ्यांना माहिती असेल 15 आणि 18चा लसावी किती कॉमन आहे. अशी संख्या की जी 15च्या टेबलमध्ये पण येते, पाढ्यांमध्ये येते आणि 18च्या पण पाढ्यांमध्ये येते. कोणती संख्या आहे, 90. 18 पंचे 90 होतात आणि 15 सक 90 होतात. सो या ठिकाणी आपण 90 घ्यायचं आहे. आणि आपल्याला मानायचं आहे की ही जी खरेदी किंमत आहे ही किती आहे, 90, आणि ही विक्री किंमत पण किती आहे, 90 आहे. दोन्ही किमती सारख्या आहेत. ओके. आता फक्त इथे फायदा कसा होत आहे बघा. तुम्ही 90 रुपयांना 18 पेन खरेदी करत आहात आणि तुम्ही 90 रुपयांना 15 पेन विकत आहात. बघा आता कॅल्क्युलेशन क्लिअर झालेलं असेल की जेव्हा 90 रुपयांना तुम्ही 18 पेन घेत आहात, सो 18 पंचे 90 म्हणजे 5 तुमची एका पेनाची काय झाली, खरेदी झाली. एका पेनाची खरेदी म्हणजे काय झालंय, तुम्ही एक पेन जो आहे तो 5 रुपयांना खरेदी केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणत आहात की 90 रुपयांना मी 15 पेन विकले, सो 15 सक 90 म्हणजे 6 रुपयांना तुम्ही एक पेन विकला. 6 रुपयांना तुम्ही एक पेन विकला. म्हणजे या ठिकाणी काय झालं की 5 रुपये एका पेनाची काय झाली, खरेदी झाली आणि 6 रुपये त्याच पेनाची किंमत काय झाली, विक्री किंमत झाली. कळते सगळ्यांना. इकडे आपण काय केलं, लसावी काढला, कारण ही जी खरेदी किंमत आणि विक्री किंमत आहे ही सारखी होती. इकडे काय आहे, 18 पेन विकत घेतले 90 रुपयाला. जर 90 रुपयाला 18 पेन विकत घेतले तर एक पेन किती रुपयांना पडला, 5 रुपयांना पडला. आणि विक्री किंमत 90 रुपयांना तुम्ही 15 पेन तेच विकलेत. सो या ठिकाणी तुम्हाला काय झालं की तुम्ही 90 भागीला 15 करता बरोबर तुम्हाला मिळालं की मी 6 रुपयाला एक पेन विकला. मग आता क्लिअर आहे की 5 रुपयाला घेतलेला पेन जर मी 6 रुपयाला विकतोय तर या उदाहरणामध्ये मला काय होतोय, 1 रुपयाचा फायदा होतोय. या उदाहरणामध्ये मला काय होतोय, 1 रुपयाचा फायदा होतोय. आणि हा फायदा खरेदी किमतीवर होत असतो. सो खरेदी किंमत किती होती माझी, 5 होती आणि शेकडा काढायचा आहे. अशा परिस्थितीत जर आपण आलो तर 20%
आपला या ठिकाणी फायदा होत आहे. 20% या ठिकाणी आपला काय होतोय मित्रांनो, नफा होत आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. याला मध्ये जाण्यापेक्षा याला जर आपण लसावीने सोडवलं, LCMने सोडवलं तर आपलं उत्तर लवकर येतं मित्रांनो. अशा उदाहरणांची जर आपण सतत प्रॅक्टिस करत राहिलो तर या उदाहरणांना आपल्याला घाबरायची गरज नसते. पुढचा प्रश्न बघा, एका कपाटाची खरेदी किंमत 32,000 आहे. जर तो कपाट 35,200 रुपयांना विकला तर किती नफा होईल? ऑब्व्हियसली बघा 32,000 या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते? खरेदी किंमत पाहायला मिळते. आता ही प्रश्न तर सगळ्यांना सोडवता येतील. 35,200 ला आपण ते विकतोय. 35,200 ला ही काय आली आपली विक्री किंमत झाली. आता यामध्ये आपल्याला किती टक्के नफा होत आहे? तर बघा इथून तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे. 35,200 मधनं 32,000 वजा करा तो नफा होईल. छेदस्थानी 32,000 लिहा आणि गुणिला 100 करा म्हणजे शेकडा नफा आपल्याला मिळेल. याही उदाहरणाचं उत्तर काय आहे ते तुम्हाला ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो. पुढे बघा, व्यापारी एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी करतो व 210 रुपये किमतीला विकतो तर नफा किती झाला? हे पण सोपा प्रश्न आहे. याला तुम्ही रेशो पद्धतीने पण सोडवू शकतात. या प्रश्नाला तुम्ही पारंपरिक पद्धतीने पण सोडवू शकतात. या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना, या उदाहरणही सगळ्यांना सोडवता आलं पाहिजे. बघा 150 रुपयाची वस्तू 210 रुपयांना विकली जात आहे म्हणजे 60 रुपये नफा होत आहे. कितीवर? तर 150 रुपयांवर आणि गुणाकारात आपल्याला 100 करायचं आहे म्हणजे आपल्याला आपला नफा जो आहे तो या ठिकाणी मिळेल. याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. सोपा प्रश्न आहे. एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? जसं आपण पहिला उदाहरण पाहिलं होतं अगदी त्याचप्रमाणे आहे. ठीक आहे बघा 2300 रुपये जे आहे तर 2300 रुपये आपली काय आहे या ठिकाणी विक्री किंमत आहे आणि त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. किती रुपयांचा नफा झालेला आहे? तर 15 रुपयांचा 15% नफा झालेला आहे. तर तो 100 मध्ये आपण काय करतो, ऍड करत असतो. सो या ठिकाणी बघा 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15 आणि या ठिकाणी सुद्धा 5 2 10 आणि हे 0 होतील. 23 1 23, सो हे 1 आणि हे 0. सो इकडे काय आहे 100 गुणिला इकडे काय आहे 20. सो आपण जर पाहिलं तर 2 आणि हे 3 0 1 2 3. सो या ठिकाणी आपली खरेदी किंमत किती यायला पाहिजे? 2000 यायला पाहिजे, जे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि हे आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, एक वस्तू 8% नफा घेऊन 4,860 ला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सेम आता आपण जसा प्रश्न सोडवला की बघा 4,860 ही काय आहे विक्री किंमत आहे आणि याचा आपल्याला नफा किंवा तोटा जो दिलेला आहे तो दिलेला आहे 8% नफा घेऊन. सो या ठिकाणी 108 येणार आणि हे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार. जर आपण पाहिलं तर इकडे शेवटी 8 आहे त्यामुळे आपण 4 ने भाग देऊ शकतो. 4 1 4, 4 2 8 आणि इकडे आहे 2, 4 इन 7 28 झाले आणि इकडे पण म्हणणार आपण 4 2 8 आणि 4 5 20. सो आपण जर पाहिलं तर हे 6 आणि 4 10 आणि हे 8 18 झाले म्हणजे खाली 7 आणि 2 9 म्हणजे याला 9 ने भाग जातोय. सो बघा 9 1 9, 9 त्रिक 27 आणि या ठिकाणी 9 चौक 36, 9 5 45. सो 45 घेतले आपण, इकडे राहिले 3, हे 9 चौक 36 झाले आणि हे झाले आपले 0. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळालं? 540 गुणिला 25 आणि भागेला आपल्याला या ठिकाणी मिळालं 3. 3 1 3, 3 18 त्रिक 54 आपण म्हणत असतो. मग पुढे बघा आणखी 180 गुणिला 25 या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. सो या ठिकाणी 25 0 0 होईल. इकडे 25 8 200 होतात म्हणून इकडे 0 घेणार. इकडे आपले येणार 20, 25 1 25 आणि 20 किती झालेत? 45. सो 4,500 बघा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, एक वस्तू 275 रुपयांना खरेदी करून 293 रुपयात विकली तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? 275 रुपयांना खरेदी केलेली आहे, 293 रुपयांना विकलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की 18 रुपयांचा फायदा झालेला आहे. जर 18 रुपयांचा फायदा झालेला आहे तर शेकडा फायदा तुम्हाला काढता आला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. पुढे बघा, शिरीषने 9,200 रुपयाला खरेदी केलेला टीव्ही 11,500 रुपयांना विकला तर शेकडा नफा किती? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. 3 परीक्षांमध्ये विचारलेला आहे. त्यांनी सेम व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, आकडेवारी सेम आहे. 9,200 रुपयांना खरेदी केलेला टीव्ही 11,500 रुपयांना त्यांनी विकलेला आहे.
म्हणजे आपण म्हणू शकतो की ते 1500 वरचे आणि इकडचे 800, 2500 मधनं 200 वजा करायचे आहे 2300. सो या ठिकाणी 2300 जो आहे तो काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. किती हजारावर? 9200 रुपयांवर. आणि या ठिकाणी आपण काय करणार? 100 करणार. सो हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. 20 चोक 80 आणि 3 दुणे 6. सो 92. याला भाग जातोय का? 23, 20 त्रिक 60, 20 चोक 80 आणि 4 त्रिक 12. सो 23 एके 23 आणि 4 ने आपला भाग जातोय. 4 एक 4 आणि या ठिकाणी 25. सो 25% नफा होत आहे या उदाहरणामध्ये, की जे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. एका टेबलाची खरेदी किंमत 5000 होती व त्याची किंमत 6500 ला केली तर किती टक्के नफा होईल? ऑब्व्हियसली 1500 नफा दिसतोय. 1500 भागेला 5000 गुणिला 100 करा, उत्तर येईल तुम्हाला. थोडं पुढे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. एका टेबलाची छापील किंमत 7500 आहे. छापील किमतीवर 12% सूट देतोय. सो हे सुद्धा सेम आहे की बघा, हे 7500 काय आहे? मार्क्ड प्राइस आहे, छापील किंमत आहे. छापील किंमत, छापील किमतीवर 7500 काय आहे? छापील किंमत आहे. वस्तूवर छापलेली किंमत 7500 आणि तो म्हणतोय की या 7500 रुपयांवर मी तुम्हाला किती टक्के सूट देतो? तर मी तुम्हाला 12% सूट देतो. मग सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे? याचे 12% जे आहेत ते काढायचे आहेत. मग आपण जर पाहिलं या ठिकाणी की 750 जे आहे ते 10% होतात. 750 काय होतील मित्रांनो? 10%. आणि पुढचे 2% काढायचे आहेत. सो 75 काय आहे? 75 होतो 1% आणि 2% किती होतील? 150. हे 2% किती झाले? 150. हे 0, हे 0 आणि हे 9. सो या ठिकाणी बघा किती येतात आपल्याला? 900 येत आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे की 7500 मधनं म्हणजे 7500 मधनं हे 900 वजा करायचे. 7500 मधनं जेव्हा आपण 900 वजा करतो तेव्हा आपल्याला 6600 मिळतात. आणि हे 6600 आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपला करेक्ट उत्तर होईल. हे तर आपण दुकानामध्ये जेव्हा जातो तेव्हाच कॅल्क्युलेट करतो ना, की एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकाची किंमत 7500 रुपये आहे, एखाद्या वस्तू आहे 7500 रुपये. मग आपण म्हणतो की याला किती डिस्काउंट आहे? मग ते म्हणतात ना, आम्ही 12% डिस्काउंट करून देऊ. मग आपण लगेच कॅल्क्युलेट करतो की 10% इतके होतात, 1% इतका होतो. 10% बाजूला काढा, 1%, 2% बाजूला काढा, कॅल्क्युलेशन करा. आपण लगेच जे कॅल्क्युलेशन केलं ते त्या रकमेमधनं मायनस करतो. सो हे सगळ्यांना जमत असेल. पुढे बघा. एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट घेतो तर त्याला या व्यवहारामध्ये किती टक्के नफा अगर तोटा होतो? ही सोपं उदाहरण आहे की बघा, एखादा व्यक्ती आहे की जो 100 रुपयांमध्ये एखादी वस्तू खरेदी करतो आणि काय म्हणतोय तो की मी 10% ह्याची किंमत वाढवतोय. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूंना 10% वाढवणे म्हणजे काय की तो 110 रुपये त्याची किंमत करतोय. तो काय म्हणतोय की 100 रुपये माझी खरेदी आहे. आता मी याला 10% ने वाढवतो म्हणजे आता हे 110% करतोय. आणि नंतर तो काय म्हणतोय की आता पुढे मी या 110 वर 10% सूट देईल. म्हणजे आपण मानायचं आहे की इकडे 100 तर दिलेलं नाहीये, परंतु अशा परिस्थितीत आपल्याला नेहमी 100 मानायचं असतं. म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर सटीक येतं, आपलं उत्तर ॲप्रोप्रिएट येतं. की इकडे काय म्हटलेलं आहे? इकडे म्हटलेलं आहे की एक विक्रेता 10% किंमत वाढवतो. आपण सरळ किंमत मानली 100. 100 ला 10% ने वाढवलं म्हणजेच किती? 10 वाढले म्हणजे 110 झाले. आता पुढे याचं काय म्हणणं आहे की आता मी या 110 रुपये किमतीवर, या 110 वर मी काय करेल? आता 10% सूट देतोय. यावर आणखी पुढे मी 10% सूट देतोय. आता 110 वर जर तो व्यक्ती 10% सूट देत आहे म्हणजे तो किती रुपयांची सूट देत आहे? 11 रुपयांची सूट देत आहे. म्हणजे तुम्ही बघा 110 मधनं जर तुम्ही 11 वजा केले तर ते किती आहेत? 99 आहेत. म्हणजे त्याची ऑलरेडी किंमत किती होती आधी? 100. त्याने काय म्हटलं की मी 10% किंमत वाढवतो आणि मग डिस्काउंट देईल. तर 10% किंमत वाढवली, 110 किंमत केली आणि आता म्हणतो मी 10% सूट देतो. सो 110 ला त्याने 10% सूट देता बरोबर 110 चे 10% किती झाले? 99. तर त्याची वस्तू कितीला घेतलेली होती? 100 ची. म्हणजे या व्यवहारामध्ये 100 रुपयाची वस्तू किती रुपयांमध्ये जाते? 99 रुपयांमध्ये जाते. म्हणजेच काय की 1% या ठिकाणी काय होतोय? त्याला तोटा होतोय. सो 1% तोटा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की 10% किंमत वाढवली आणि नंतर 10% सूट दिली म्हणजे ना नफा ना तोटा, किंमत जशीची तशी स्थिर राहिली.
स्थिर राहत नाही, अशा परिस्थितीत नेहमी तोटा होतो. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. आणि जर आपल्याला माहिती आहे, की ही सलग जी व्हॅल्यू आहे, ही सलग जी व्हॅल्यू दिलेली आहे, की 10% वाढवली आणि नंतर 10% सूट दिली. तर मग आपण काय करायचंय, की 10चा वर्ग करायचा आणि त्याला 100 ने भाग द्यायचा. सो 10चा वर्ग किती होतो? 100 होतो आणि 100 ने भाग द्यायचा. तर 100 भागीला 100 किती राहिले? 1 आणि अशा केसेसमध्ये नेहमी तोटा होतो आणि म्हणून आपण काय घेणार या ठिकाणी 1% तोटा, 1% तोटा, की जो कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. ही शॉर्ट मेथड आहे, ही सगळ्यांना माहिती असेल. पुढे बघा, एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किमतीवर 40% वाढ करून त्या किमतीवर काही सूट देऊनही त्याला 12% नफा होतो. तर तो किती पर्सेंट सूट देतो? आता अशा प्रकारचे प्रश्न आपण नेहमी 100ला मानूनच घ्यायचे असतात. 100ला बेस मानायचा असतो, की एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किमतीवर 40% वाढ करतो. आता आपण समजून घेऊया, की मानूया की ती ₹100 त्या वस्तूची किंमत आहे. मानूया की आपण एक्स न मानता आपण 100 मानायचं, की ₹100 किंमत आहे. या मूळ किमतीवर तो काय करतोय? 40% वाढ करतोय. म्हणजे तो काय करतोय, की ₹100 ची वस्तू 40% वाढ करतोय, म्हणजे तो काय करतोय? ₹100 ची वस्तू 140 ला विकतोय. त्या किमतीवर सूट देऊनही त्याला 12% नफा होतोय. म्हणजे काय, की वस्तू आहे ₹100 ची. त्यावर तो काय करतोय? 40% काय करतोय? 40% वाढ करतोय. ही झाली वाढ झालेली, वाढ झालेली किंमत. वाढ झालेली किंमत. परंतु तो 140 ला विकतोय का मित्रांनो? नाही. 140 वर तो सूट देतोय. तो सूट देऊन त्याला काय होतोय? नफा होतोय. तो सूट देतोय म्हणजे त्याला नफा होतोय. किती टक्क्यांचा नफा होतोय? तर त्याला 12% नफा होतोय. म्हणजे 100 मध्ये काय झाले? त्या ठिकाणी 12 ॲड केले. सो हा त्याचा काय आहे? नफा आहे. हा काय आहे? त्याचा नफा आहे. म्हणजे ही किंमत आहे, की 112 म्हणजे 12% त्याचा काय होतोय? प्रॉफिट होतोय. म्हणजेच ₹100 ची वस्तू तो ₹140 ची करतोय आणि तो काहीतरी किमतीमध्ये विकतोय, सूट देतोय. ₹140 ची विकतोय. परंतु विकताना तो काय सांगतोय, की मी ₹140 ची विकत नाही. मी तुम्हाला यावर सूट देतोय. तो काहीतरी सूट देतोय. कितीतरी टक्क्यांची तो सूट देतोय. किती टक्क्यांची सूट देतोय ते आपल्याला माहिती नाही. परंतु त्यांनी एवढं सांगितलेलं आहे, की जी सूट देतोय त्यामुळे त्या दुकानदाराला काय होतोय? त्या दुकानदाराला 12% नफा होतोय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? हे 140 आणि 112 यांचं अंतर शोधायचं आहे. की 112 आणि 140 जर आपण पाहिले तर 22, 32 आणि 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 28 जे आहे ते 28 यांच्यातील आपल्याला फरक जो आहे तो पाहायला मिळतो. यांचा फरक जो किती पाहायला मिळतो आपल्याला? 28 पाहायला मिळतोय. आता हे जे 28 आहे हे 140 चे किती टक्के आहे ते आपल्याला काढायचं आहे. हे जे 28 फिगर आहे हे 140 वाढ झालेली किंमत आहे. सो त्यावर त्याला काय होतोय? तो काहीतरी किमतीत विकतोय. त्यामुळे त्याला 12% नफा होतोय. सो ही 112 झाली. म्हणून हे यांच्यामधील फरक जो आहे तो 28 झाला. त्यानंतर आपण खाली लिहिणार 140 आणि गुणाकारात करणार 100. मग आपण जर पाहिलं तर 14 एक 14, 14 दुने 28, 14 एक 14 आणि या ठिकाणी 0. बे एक बे, बे पंचे 10. सो 5 एक 5, 5 दुने 10 आणि या ठिकाणी 20. सो बघा 20%. या ठिकाणी काय आलेलं आहे? 20% आलेलं आहे. म्हणजेच तो जे काही विक्रेता मूळ 40% वाढ करतोय आणि काहीतरी सूट देतोय, तर ते सूट किती टक्के देतोय? तर ती सूट तो किती देतोय? 20% देतोय. म्हणजे 140 तो दाखवतोय लोकांना. त्याने पहिले काय केलं? ₹100 ची वस्तूमध्ये 40% वाढ केली म्हणजे 140 ला झाली आणि लोकांना दिसते की ही किंमत 140 आहे. परंतु तो काय सांगतो की नाही, हे मी तुम्हाला काहीतरी डिस्काउंट करून देणार आणि डिस्काउंट करून दिल्यानंतर मला 12% नफा होईल. सो डिस्काउंट करून ₹140 ला डिस्काउंट करून जेव्हा दुकानदाराला 12% नफा झाला, तेव्हा कळालं की त्याने किती टक्के सूट दिली होती? तर त्याने 20% सूट दिली होती आणि हे आपण पाहतोय बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल.